नाशिकमध्ये आज गंगा गोदावरीचा जन्मोत्सव साजरा होतोय। आज संध्याकाळी राज्यपालांच्या हस्ते गोदावरीची विशेष आरती देखील केली जाणार आहे। मात्र या आरती आधीच पुन्हा एकदा गोदावरी नदीच्या आरतीचा जुना वाद उफाळून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण एकीकडे गेल्या अनेक वर्षांपासून वंश परंपरेनुसार गोदावरी पुरोहित संघाकडून गोदावरीची आरती केली जाते। गेल्या अनेक वर्षांपासून प्रथा परंपरेनुसार पुरोहित संघाकडून ही आरती जी आहे ती रामकुंडाच्या परिसरामध्ये या ठिकाणी समोर रामकुंडावर केली जाते। मात्र मागच्या वर्षी रामतीर्थ गोदावरी समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि गोदावरीची आरती सर्वसमावेशक व्हावी या उद्देशाने रामकुंडाच्या अगदी पुढे गोदाघाटावर समोर या ठिकाणी गोदावरीची दुसरी आरती जी आहे ती दररोज संध्याकाळी मागच्या वर्षभरापासून पार पडते। आणि मागच्या वर्षी खरं तर शासनाकडून या आरतीसाठी निधीची देखील तरतूद करण्यात आलेली होती। आज देखील गोदावरीचा जन्मोत्सव साजरा होतोय। मात्र मागच्या वर्षीप्रमाणेच यंदा देखील गोदावरीचे दोन वेगवेगळे जन्मोत्सव नाशिककरांना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। संध्याकाळी राज्यपालांच्या हस्ते समोर या ठिकाणी गोदावरीची विशेष आरती पार पडणार आहे आणि त्यासाठी या ठिकाणी आता व्यासपीठ असेल आणि इतर तयारी जी आहे ती रामतीर्थ गोदावरी समितीकडून सुरू करण्यात आलेली आहे। मात्र पुरोहित संघाने रामतीर्थ गोदावरी समितीच्या आरतीवर आक्षेप घेतलेला आहे आणि रामतीर्थ गोदावरी समितीची जी गोदावरी आरती आहे ती डुप्लिकेट असल्याचा गंभीर आरोप पुरोहित संघाकडून करण्यात आलेला आहे। सोबतच राज्यपालांना देखील या सगळ्या संदर्भामध्ये एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि पुरोहित संघाची जी आरती आहे तीच खरी आहे। गेल्या वर्षानुवर्ष ही आरती पुरोहित संघाकडून केली जाते, त्यामुळे राज्यपालांनी जी खरी आरती आहे त्या आरतीला यावं अशा पद्धतीचं निवेदन या पत्रामध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता आज राज्यपाल या ठिकाणी आल्यानंतर ते पुरोहित संघाच्या देखील आरतीला हजेरी लावतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या निमित्ताने नाशिकमध्ये गंगा गोदावरीचा जन्मोत्सव जो आहे तो दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होत असल्याचं या ठिकाणी नाशिककरांना पुन्हा एकदा पाहावं लागतंय, अनुभवावं लागतंय। आणि हे खरं तर नाशिकसाठीच नव्हे तर गंगा गोदावरीसाठी देखील मोठं दुर्दैव म्हणावं लागेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।